उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म। नमस्कार। पितृपक्षामध्ये प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळे पदार्थ केले जातात। त्याच्यामध्ये अळूवडी, पाटवडी, डाळवडा, भरडवडा असे वेगवेगळे प्रकार असतात। त्यातलाच एक उडीद डाळीचा वडा आपण आज पाहणार आहोत। याच्यासाठी मी 2 ते 3 तास ही उडीद डाळ भिजवून घेतली आहे। छान भिजली आहे, मऊ झाली पहा ही। आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेतली आहे। अजिबात पाणी न घालता ही डाळ वाटून घेतली आहे। हे पहा एकदम अशी घट्टसर वाटली आहे ही डाळ। आता ही वाटून एका भांड्यामध्ये काढून घेते आहे। भांडं थोडं मोठंच घेते आहे म्हणजे डाळ छान फेटली जाईल त्याच्यामध्ये। याचप्रमाणे मी सगळी डाळ वाटून घेतली आहे। आता या मोठ्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला चांगली फेटून घ्यायची आहे। आधी डाळ फेटून मग याच्यामध्ये मसाले घालायचे, तर माझ्याकडून चूक झाली। मी आधीच सगळे मसाले घातले। चवीपुरता मीठ घातलंय, कढीपत्त्याचे बारीक तुकडे करून घातले। मीठ आधीच घातल्यामुळे काय झालं, पीठ थोडंसं पातळ झालंय, पण मी पुढे काय केलं ते सांगते। याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलंय, अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मग मी हे पीठ फेटून घेतले। हे 5 मिनिटं अगदी हाताने व्यवस्थित फेटून घेतले, त्यामुळे हे वडे छान हलके होतात। फक्त तुम्ही करताना काय करा, हे फेटून झाल्यावर याच्यामध्ये मीठ आणि सगळे पदार्थ घाला। हे पहा आधी मीठ घातल्यामुळे हे थोडंसं पातळ झालंय, पण मग मी त्याच्यामध्ये 2-3 चमचे तांदळाचं पीठ घातलंय। मग हे पीठ छान घट्ट झालंय। एक 10 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर वडे करायला घेते। पाण्यामध्ये हात बुडवलाय, पहा तांदळाच्या पिठामुळे पीठही छान घट्ट झालंय। आता व्यवस्थित त्याचा हातामध्ये गोळा करून घ्यायचा आहे आणि मध्ये पाण्यामध्ये हात बुडवून त्याला होल करून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही। आणि गरम तेलामध्ये हे वडे सोडून घ्यायचे आहेत। तेलामध्ये वडे सोडताना गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि वडे सोडून झाले की फ्लेम मोठी करायची आहे। थोडीशी मीडियम ठेवली तरी चालेल। याचप्रमाणे दुसरा वडा करून दाखवते। हे पहा अंगठ्याने त्याच्यामध्ये होल केलं आहे। होल थोडंसं मोठं करूया आणि मग तेलात सोडूया। याचप्रमाणे मी सगळे वडे करून घेते। पहा मस्त त्याला रंगही छान आलाय आणि छान तळले गेलेत। मीडियम फ्लेमवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंतही हे छान तळले जातात। एकदा का याला छान रंग आला की थोडीशी फ्लेम कमी केली तरी चालेल। याचप्रमाणे दोन्ही बाजूने मी हे वडे तळून घेतले। याच पितृपक्षामध्ये करावा लागणारा वड्याचा आणखीन एक प्रकार आपण पुढच्या भागात पाहणार आहोत। ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर भेटूया आणखीन एक पितृपक्षाची रेसिपी घेऊन पुढच्या भागात। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।